नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, जे की मांडवगण फराटा, तालुका शिरूर व जिल्हा पुणेमध्ये स्थित आहे. या कॉलेजची फीजही कमी असते व कट ऑफही कमी जातो. कॉलेज चांगल्या प्रकारे डेव्हलप्ड झालेलं आहे व 2 ते 3 वर्ष जुनं कॉलेज आहे. आता मुलांसाठी फीसचा विचार केला तर SC साठी पूर्ण ट्युशन फीज ही नील असते व ST कॅटेगरीसाठी VJNT कॅटेगरीसाठी सुद्धा ट्युशन फीज नसते. याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीस 5,000 रुपये SC कॅटेगरीसाठी व ST कॅटेगरीसाठी 15,910 रुपये, VJNT साठी सुद्धा 15,910 रुपये फीज आहे. DD अमाऊंट SC व ST, SC ची 5,000, ST ची 15,910 रुपये, VJNT ची सुद्धा तेवढीच जाते. OBC, EWS, SCBC, SBC या कॅटेगरीसाठी 95,455 व ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया कोटासाठी 1,75,000 रुपये फीज असते. आता जर मुलींचा विचार केला, जसं की मुलींना फ्री एज्युकेशन स्कीम आहे, ट्युशन फी पूर्ण माफ असते. तर तुम्ही चार्टमध्ये पाहू शकता, पूर्ण फीज ही नील दाखवलेली आहे. फक्त ओपन कॅटेगरीसाठी 15,000 रुपये ही किंवा 15,000 1,59,091 रुपये ही ओपन व ऑल इंडिया कोटासाठी फीज आहे. डेव्हलपमेंट फीज 5,000 रुपये SC सोडता सर्व कॅटेगरीसाठी 15,910 रुपये आहे व ओपन कॅटेगरीला 1,75,000 रुपये, ऑल इंडिया कोटासाठी सुद्धा 1,75,000 रुपये गर्ल्स कॅन्डिडेटला फीज जाते. अशा प्रकारे या कॉलेजची फीज आहे. आता भरपूर असे कॉलेजेस आहे, जसं की आपण हे मांडवगण फराटा मधील फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेजचा विचार केला, या कॉलेजची फी साधारण बाकीच्या कॉलेजच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे. आता हॉस्टेल मेसची फीज ही एक साधारण 50 ते 55,000 रुपये पर इयर असते. आता पूर्ण कोर्स हा आपला 4.5 इयरमध्ये आहे. 4.5 इयर्सची फी ही आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. जसं 1 इयरची फीज साधारण इथे कॅटेगरीजला 15 ते 20,000 रुपये, 1,50,000 ते 1,60,000च्या आसपास ओपन कॅटेगरी व ऑल इंडिया कोटा साठी फीज दाखवलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कट ऑफ किंवा मार्क्सही कमी लागतात. कमी मार्क्सवर देखील ॲडमिशन होते, परंतु कॉलेज प्रॉपर पुण्यामध्ये नाही. हॉस्टेल व मेसची फीजचा विचार केला तर साधारण 55,000 रुपये हॉस्टेल व मेसची फीज आहे. याच्यामध्ये थोडेफार बदल होतात, 5 ते 10,000 रुपये इन्क्रीमेंट होते किंवा कमीही होतात. डिपेंड ऑन इयर टू इयर हे व्हॅरी करत असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर DD अमाऊंट बघितलं आपण, आपल्याला चेकमध्ये द्यायची असते, जसं की येथे कॅश वगैरे चालत नाही. एक्स्ट्रा चार्जेस जास्त काही या कॉलेजेससाठी नाही आहेत. जे आपले कॉलेजची फीज, ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फी, एक्स्ट्रामध्ये फक्त लॅबोरेटरी फीज असतात व थोडेसे लायब्ररी चार्जेस असतील, अदर गोष्टी असतात. काही अडचण असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.